आज डे 2 आहे, तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत सगळे. मी कॅमेरा घेतला की तुम्ही असं असं करताय का ते? हा, हे का? आणि हे दोघं पण रेडी आहेत. शी, काय ना काय ते करतच असतो. चला तर मग आता आम्ही रेडी झालोय. आता नाश्ता करणार आणि मग त्याच ऑटोमधून आम्ही आज पण फिरणार आहे. चला तर मग फिरूया. आज डे 2 मध्ये बघू काय काय, अजून मला पण नाही माहिती काय काय बघणार आहे आम्ही. जसं ठरेल तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर त्याच्यानंतर आम्ही छान असे फोटो काढले थोडेफार. हे हॉटेलमधलंच आहे, तर फोटो काढले आणि मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो एका नाश्ता करायसाठी. इथे आम्ही आता नाश्ता करायला आलोय आणि या शरणचा आलाय फक्त नाश्ता. शरण काय मागवलं? ऑल टाइम फेवरेट मिसल पाव. काय मागवले? मिसल. मोठे बोल. मिसळ नसतं ते, मिसळ. मिसळ पाव. हा माझा मुलगा शोधतो. हा कुठे जाईल तिथे मिसळ पावच खातो. पण ती भाजी तशीच असते बऱ्यापैकी. ह्यांचा मसाला डोसा, ह्याचा प्लेन डोसा. श्रीऊ संपवणार ना? असं पाठवून घ्या. आमच्या मालकीनबाईचा मेदूवडा आला आहे, कारण त्यांच्याकडे मेंदू नाही आहे. पप्पांनी बघितलं ना, पप्पा मला शिव्या घालतात. घालू दे, नवरा तर घालत नाही, पप्पा तर घालू दे. तुला कुठली कॉफी पाहिजे? काय? आता बोललेलं येलो. काय झालं सांगा ना आता. काल तो ब्लॅक कॉफी पिली म्हणून त्याला आज येलो कॉफी पाहिजे. मी ब्लॅक कॉफी बोलली म्हणून ना काल. मी काल सगळ्या म्हणजे तिथे सांगत होती ना ब्लॅक कॉफी द्या. इथे पण मी आता ह्यांना बोलली की मला ब्लॅक कॉफी सांगा, तर हा बोलतो पप्पा पप्पा मला येल्लो कॉफी पाहिजे. तुला काय वाटलं सगळ्या कलरची, रेनबो कलरची कॉफी असते? पी. नाही गरम, पी तू पी. पी, नाही गरम. काय ना पी. छी घाल. हे बघा इथे आंबे आले. आंबे तुम्हाला पाहिजेत का आंबे? ह्याच्यानंतर थोडासा वेळ होता तर आम्ही स्टँडला गेलो होतो आणि तिथे जाऊन थोडी चौकशी केली, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्या नेक्स्ट डे आम्ही कणकवलीला जाणार होतो. तर आम्हाला वाटलं रिझर्वेशन वगैरे असतं, तर ते बोलले नाही तुम्ही असे डायरेक्ट जाऊ शकता. नंतर आम्ही गेलो थिबा पॅलेस. हे आम्ही आलोय आता थिबा पॅलेस. ते ट्रीप आली आहे. थिबा पॅलेस खूप जुना आहे. बघू आता आतमध्ये काय काय आहे. फिबा ना? थिबा पॅलेस. काय काय? थिबा पॅलेस. THBA. मी फिबा म्हणाले. थिबा कुठे? थिबा पॅलेस. ह्याचं काय तिसरंच चालू असतं. हा पॅलेस बघितल्यानंतर इथे आतमध्ये फोटोज वगैरे काढायला परवानगी नव्हती, तर तो एक राजा होता, तर त्याच्या काही गोष्टी तिथे आतमध्ये ठेवलेत, जसं म्युझियम असतं तसं. आणि दगडामध्ये कोरलेल्या पण काही लेण्या वगैरे म्हणजे अशा मूर्त्याच आहेत आतमध्ये. तर ते आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो पावसमध्ये, जे स्वरूपानंद महाराज आहेत त्यांच्या मंदिरात, म्हणजे समाधी मंदिर असं आहे ते. तर तिथे आम्ही चाललो होतो आणि तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी व्हिडिओ काढला होता. आम्ही स्वरूपानंद महाराजांच्या मठात आहोत. आता दर्शन वगैरे करून आलोय बाहेर आणि आम्ही बाहेर आलो आणि आरती चालू झाली. चला, छान आहे मठ, मस्त आहे, शांत एकदम. हा चढ आहे. हा चढ चढला नाही आमच्या रिक्षाला. त्या काकांनी आम्हाला दोघांना उतरायला लावलं
आणि पटकन पोरांना घेऊन गेले पुढे, म्हणून डाएट करते मी. तुम्ही पण करा आता. काय मला बोलते काय? मठ तर खूप थंड आणि शांत असा होता. तर तिथून मग आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावरती गेलो आणि तिथे किल्ला वगैरे बघितला आणि तिथे मंदिर वगैरे खूप छान होतं. आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे. हे देवी भगवती मंदिर आहे आणि हा किल्ला इकडून असं हे असं गोल फिरायचं आहे आणि तिकडे लाईट हाऊस आहे. हे बघा. हा. आणि हे किल्ल्यावरून दिसतं आपल्याला दृश्य, मस्त दिसतंय. हे इथे लाईट हाऊस आहे. इकडून आता आपल्याला जायचंय आणि गोल असं फिरायचंय. हे मंदिर आहे देवी भगवती आणि इकडून आपण असं येणार आहे. रत्नागिरीपासून खूपच जवळ हा किल्ला आहे आणि तसेच या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी समुद्रच दिसतो. समुद्राने तिन्ही बाजूनी या किल्ल्याला वेढलेलं आहे. या किल्ल्याला भगवती किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला होता. तसेच या किल्ल्याच्या मध्यभागी अतिशय सुंदर असे भगवती मंदिर आहे आणि किल्ल्याच्या एका टोकाला आधुनिक दीपगृह आहे. तिथून समुद्राचे खूप छान दृश्य असे आपल्याला दिसते आणि या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती खूप मजबूत आहे. आता या स्थितीत सुद्धा ती मजबूत आहे आणि याच्यावरती जेव्हा भरती ओहोटी येते तेव्हा समुद्राच्या लाटा जोरजोरात या तटबंदीवरती आदळतात, तरी देखील ती व्यवस्थित आहे. तसेच या किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालेसारखा आहे. खूप छान बघण्यासारखा हा किल्ला आहे. तुम्ही जर रत्नागिरीमध्ये असाल किंवा फिरायला गेलात तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशीच ही भव्य शिवसृष्टी साकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केलाय आणि तो खूप सुंदर आहे. आता रत्नदुर्ग शिवसृष्टी बघायला आलोय. किल्ला कोणता? कुलाबा किल्ला अलिबाग किल्ल्यावरती 1-2 किलोमीटर अंतरावर. कुलाबा किल्ला ची प्रतिकृती. कुलाबा किल्ला आहे. श्रीयू कशाला बघतोय तू? ए आतमध्ये नाही जायचं बेटू. बघ बघ तुला बघायचं. छान आहे हे. या शिवसृष्टीमध्ये महाराजांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे प्रसंग होते त्यातील थोडेसे असे पुतळे वगैरे उभारलेले आहेत आणि महाराष्ट्रामधील जे महत्त्वाचे किल्ले आहेत त्यांच्या लहान आणि सुबक अशा प्रतिकृती इथे उभारल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती देखील दिली आहे. तसेच या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती सांगणारे फलक देखील इथे आणि प्रतिकृती पण ठेवलेल्या आहेत आणि अफजल खानाचा वध किंवा राज्याभिषेक यांसारखे सोहळे पण इथे शिल्पांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जर तिथे जात असाल तर शिवसृष्टी देखील नक्की बघा. खूप म्हणजे खूप छान आहे. पूर्वीच्या काळी कसं आयुष्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आयुष्य किंवा तेव्हा किल्ले कसे होते ते अतिशय व्यवस्थित इथे मांडलेलं आहे आणि इथे कौतुकास्पद म्हणजे इथे बागेची स्वच्छता इतकी सुंदर आहे आणि तिथे आपल्याला आतमध्ये टच वगैरे करण्याची परवानगी नाही आहे, पण खूप सुंदर वाटतं. इथे गेल्यानंतर असं महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटतं. आता मत्स्यालयमध्ये आलेलो आहोत. मत्स्यालय व संग्रहालय. हे मत्स्यालय जे आहे ते रत्नागिरी शहरापासून थोड्याच अंतरावर आहे. झाडगाव नाक्याजवळ हे आहे.
समुद्राखालचं जीवन जर जवळून तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की या मत्स्यालयाला भेट द्या, कारण ह्याच्यामध्ये कोकणातील सर्वात जुने म्हणजे मासे आणि समुद्रामध्ये जे एकूण एक मासे असतात त्यांच्याबद्दल माहिती आणि ते मासेसुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटतील. या माशांमध्ये लायन फिश, ट्रिगर फिश आणि स्टोन फिश तसेच क्लाउन फिश, बटरफ्लाय फिश असे आणि अनेक असे समुद्री घोडे, समुद्री कासव, टर्टल्स, लॉबस्टर्स, खेकडे असे विविध प्रकारचे स्टार फिश वगैरे तुम्हाला बघायला भेटतील इकडे. इथे तुम्हाला 55 फूट लांब असा सांगाडा बघायला भेटेल, जो व्हेल माशाचा आहे. व्हेल मासा म्हणजेच देव मासा. हा मासा 1980च्या सुमारास रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आला होता. हा खूप मोठा मासा आहे, तुम्ही बघूच शकताय. ब्लॅक घोस्ट मासा आहे हा. काय ला जा ना तर ते काची जवळ जा. लायन फिश आहे, लायन. ते पाच आता बघा. तो बरोबर काहीतरी हे करतो. काय करतात काय निवांत का नुसतं हे ठेवलं खेळणं. इथे काय लिहिलंय? सोन ताऊस कुठं आहे? सोन ताऊस कुठं आहे? हाय ना हे अंधळ्या. आहे ना. Oh my God. हे पोपट मासा ग्रीन कलरचा आहे बघ. मस्त वाटतंय रे. सोनू. तसेच इथे तुम्ही बघू शकताय जिवंत माशाशिवाय येथे वाळवलेले समुद्र जीव आणि शंख शिंपल्यांचे दुर्मिळ असे संग्रहालय आपल्याला बघायला मिळते. इथे प्रत्येक माशाचं नाव आणि तो मासा इथे तुम्हाला प्रत्येक बरणीवरती दिसेल. त्यांचं स्टोअर करून त्यांनी ठेवलेलं आहे तिथे. आणि प्रत्येक मोठमोठे जीवसुद्धा आहेत, ऑक्टोपस वगैरे देखील तिथे अवेलेबल आहेत बघायला. मत्स्यालयाच्या या भागामध्ये तुम्हाला दुर्मिळ शंख आणि शिंपल्यांचे सुंदर कलेक्शन बघायला मिळणार आहे. समुद्रात किती विविधता असते हे आपल्याला इथे आल्यानंतर बघायला भेटते. हे नाजूक अशा शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत. तसेच मोठमोठे मासे इथे स्टोअर करून ठेवलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले आणि त्यांना काय नावं आहेत ते सुद्धा तिथे फलक लिहिलेले आहेत. तुम्ही बघू शकताय विविध प्रकारचे शंख, वेगवेगळे आकार आणि वेगवेगळे कलरमध्ये पण हे तो इथे तुम्हाला बघायला भेटतील. ऐक ना, बोटिंग करूया काय का? आता आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, तर आम्ही दुपारच्या जेवणासाठी हॉटेलच्या जवळच असणाऱ्या महेश लंच होममध्ये गेलो होतो. खूप छान जेवण होतं इथलं. थाळी तयार होत आहे. थाळी ठेवतायत एक 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 एक. संपला विषय. आईवर 2-3 आईवर. सोनू
एकच मिनिट फोटो काढ भावाला वाटा खेकडा थाली माझी, सुरमई थाली यांची आहे, श्रीवची चिकन थाली कोंबडी वगैरे आणि शरणवची कुठली आहे रे? प्रॉन्स थाली घेतला शरणव. हे लय भारी लागलं, ते खाल्लं आम्ही. तर असा होता आमचा दुसरा दिवस. जवळजवळ संध्याकाळपर्यंत म्हणजे 3 वाजले असतील आम्हाला जेवून बाहेर पडायला. आणि इथूनच हॉटेल आमचं जवळ होतं, तर जाऊन आम्ही थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी आम्ही बीचवर जाणार होतो. तर मी ते या व्लॉगमध्ये नाही घेतलेलं. याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. नक्की बघा आणि कमेंट करा आणि सांगा तुम्हाला आमची ही ट्रिप कशी वाटत आहे. तर चला तर मग लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.